हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क व गट ड ची जाहिरात येणार आहे ते फिक्स आहे. कारण त्यांच्या विभागाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की परीक्षा कोण घेणार? TCS घेणार का MPSC घेणार? समाज माध्यमांवर जर आपण पाहिलं मागील 1-2 दिवसांमध्ये, मग ते टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब असेल, की सगळेजण म्हणतायत की सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षासुद्धा MPSC मार्फतच घेतली जाणार आहे. परंतु वस्तुस्थिती काय आहे? अफवांवर विश्वास ठेवू नका. नेमकी वस्तुस्थिती काय आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि पुराव्यासह मी तुम्हाला वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थितीची माहिती करून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामधनं तुमचं सार्वजनिक आरोग्य विभागामधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPW स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांची तयारी होणार आहे आणि फी फक्त 500+ GST आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, की सार्वजनिक आरोग्य विभागामधील ज्या गट ड च्या जागा आहेत ना, त्या गट ड च्या जागा TCS मार्फतच भरल्या जाणार आहेत, त्यात काही डाऊट नाहीये. राहिला प्रश्न गट क चा, तर सार्वजनिक आरोग्य विभागानं आपलं जे महाराष्ट्र शासन आहे सामान्य प्रशासन विभागाकडे त्याची माहिती मागवलेली म्हणजे एक लेटर पाठवलं होतं सचिवांना, की सार्वजनिक आरोग्य विभागाची जी गट क ची परीक्षा आहे, ती TCS मार्फत घ्यावी का MPSC मार्फत घ्यावी? तर त्याचं जे उत्तर आहे ना, ते अजून तरी अधिकृतरित्या आलेलं नाही. आलेलं असेल तरी ते अजून बाहेर आलं नाही. त्यामुळं हे जे काही समाज माध्यमांवर फिरत आहे ना, की सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा MPSC घेणार आहे, ते अफवाच आहेत. अजून अधिकृत असं काही ठरलेलं नाही. आता मी तुम्हाला काही अजून माहिती सांगणार आहे, की नेमकी कोणामार्फत ही सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा होऊ शकते. गट ड ची परीक्षा TCSच घेणार आहे, त्यात काही डाऊट नाही. कारण गट ड च्या परीक्षा MPSC घेत नाही. फक्त गट क चा विषय आहे, तर ते मी तुम्हाला आता व्यवस्थित समजून देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी ना, तलाठी भरतीची जी जाहिरात आली किंवा शुद्धीपत्रक म्हणूयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलं. त्यामध्ये त्यांनी एक मुद्दा दिला होता पहा, की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, त्याच्यामध्ये 5 मे 2026 अनुसार महाराष्ट्र गट क सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्र प्राप्त होत आहेत. म्हणजे काय 5 मेचा जो जी-आर होता, त्या जी-आरमध्ये जे काही भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातला तो शासन निर्णय होता. तर त्याच्यामध्ये ज्या पदांचा उल्लेख केलेला आहे ना, तर त्या पदांचा समावेश या महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेमध्ये होत आहे. परंतु आता आपण 5 मेचा जर जी-आर पाहिला, तर त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा एका तरी पदाचा उल्लेख आहे का ते मी तुम्हाला दाखवतो. तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकाही पदाचा उल्लेख नाही. त्याच्या आधी याच शुद्धीपत्रकामध्ये पहा, की उपरोक्त तथ्यातील संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षणीय पदांचा तपशील तसेच शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी. पण हे नवीन संवर्ग कोणते? तर 5 मेच्या जी-आरमध्ये ज्या पदांचा उल्लेख आहे त्यापैकीच. पण आता त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामधील एकाही पदाचा उल्लेख नव्हता. ते मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवून देतो. त्यामुळं माझं मत आहे, की ही गट क ची परीक्षा सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाची TCS मार्फत होण्याची शक्यता जास्त आहे. अजून निर्णय झाला नाही. गट ड TCSच घेणार, पण मी गट क विषयी तुम्हाला बोलत आहे. तर आपण आता तो 5 मेचा जी-आर पाहूयात आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो, की अजून पण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदांचा समावेश त्यामध्ये केलेला नाही. तर या ठिकाणी पाहता की भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा दिनांक 5 मे 2026 चा हा जी-आर आहे. आता याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामधील एकाही पदाचा समावेश केलेला नाही. ते मी तुम्हाला दाखवून देतो. हे आपल्याला बाकी काही महत्त्वाचं नाहीये. त्याच्या खाली पहा. इथे त्यांनी काय दिलेलं आहे, कोणकोणत्या सेवा दिलेल्या आहेत. तर राज्य सेवा आहे, याचा संबंध सार्वजनिक आरोग्य विभागाशी नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा आहे, महाराष्ट्र कृषी सेवा आहे, महाराष्ट्र पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय सेवा आहे, महाराष्ट्र दंत चिकित्सक सेवा. आता तुम्हाला वाटेल हे दंत चिकित्सक सेवा असल्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभागाचा संबंध आहे का? तर नाही. तर याचा हे कुठल्या याच्यातलं त्यांनी दिले माहिती आहे का?
DMER म्हणून एक असतं पहा आपल्याकडे, वैद्यकीय शिक्षण जे असतात ना, मेडिकल कॉलेजेस, तर त्यांच्यामधल्या ह्या दंतसेवा दिल्यात आणि मी तुम्हाला ते दाखवून देणार आहे की दंतसेवा किती नंबरला वाटल्यास लगेच दाखवून देतो. पेज नंबर 35ला आहे. तर आपण पेज नंबर 35 वर जाऊन ते पाहूयात की दंतसेवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आहेत का, ते मी तुम्हाला दाखवून देतो आता. तर या ठिकाणी पहा सर्वांनी की महाराष्ट्र दंतशल्य चिकित्सक सेवा विभाग डिपार्टमेंटचं नाव इथं दिलेलं आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा कुठं उल्लेख आहे का? अजिबात नाहीये. आणि हे कशाच्या अंतर्गत येतं, तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय यांच्या अंतर्गतचं हे पद आहे. क्लिअर झालंय? तर इथं सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. आता आपण इतरही पदं पाहूयात. अ, या जी-आर मधील नंतरचं पद पहा की औषध निर्माता, ड्रग मॅन्युफॅक्चरर, डिपार्टमेंटचं नाव काय आहे? वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. त्याच्यानंतर सहाय्यक औषध निर्माता आयुर्वेद, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. त्याच्यानंतर औषध निर्माता युनानी, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग. म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख कुठेही त्यांनी केलेला नाही. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आयुष ऑफिसर अधिकारी, औषध द्रव्य विभागाचाच आहे हा. वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग यांच्याशी संबंधित आहे. म्हणजे DMER ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी संबंधित. आता इथं पहा महाराष्ट्र औषध निर्माण शास्त्र सेवा. आता याच्यामध्ये ना औषध निर्माता म्हणून एक पद असतं, आपलं सगळ्यांना माहिती आहे. तर सहाय्यक औषध निर्माता, त्याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. औषध निरीक्षक, ड्रग इन्स्पेक्टर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग. त्याच्यानंतर औषध निर्माता वर्ग 2, फार्मासिस्ट क्लास 2, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग. रसायनशास्त्रज्ञ, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग. म्हणजे आपला जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे ना, त्याचा कुठेही उल्लेख या जी-आर मध्ये केलेला नाही. हे लक्षात येते तुमच्या, त्यासाठीच मी हा जी-आर तुम्हाला दाखवत आहे. अजूनही आपण पाहूयात पदं आहेत जे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, परंतु आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदांचा उल्लेख नाही. आता या ठिकाणी पहा प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन नावाचं पद आहे. पण हे कोणत्या विभागाचं आहे? गृह विभागाचं. त्यांची ती न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा काहीतरी असते ना, त्याच्यामध्ये असेल. त्याच्यानंतर औषध निर्माता हे पद आहे पहा. पण ते कुठलं पद आहे? तर उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचं आहे. आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख नाही. त्याच्यानंतरचं पहा परिचारिका हे पद दिलेलं आहे त्यांनी. तर हे पण कुठलं दिलेलं आहे? उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग. परत परिचारक म्हणजे मेल नर्स, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग. सुतारचा तर सुतार आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण आहे. पण हे जे सुतार पद दिले ते कशाचं दिलेलं आहे? तर उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग. म्हणजे लक्षात येतंय का तुमच्या, जी पदं इथं दिलेली आहेत ती सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे पद आहे त्याच्यातल्या पदांचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. अजूनही काही पदं आहेत जे याच्याशी संबंधित आहेत वैद्यकीय क्षेत्राशी. तर त्याची आपण माहिती पाहूयात. त्यानंतरचं पद पहा स्वच्छता निरीक्षक. तर याच्या स्वच्छता निरीक्षकमध्ये वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे DMER आपण ज्याला म्हणतो ते, पण सार्वजनिक आरोग्य विभागाचा या ठिकाणी कुठेही उल्लेख नाही. त्याच्यानंतर परत स्वच्छता निरीक्षक पद, पण कुठलं? सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक आरोग्य विभाग आहे का? नाही. तर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आता भांडारपार हे पद आहे पहा. आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये भांडारपार सुद्धा पद आहे. पण इथं कुठेही सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख या भांडारपाठ पदाच्या संदर्भात केलेला नाही. वेगवेगळे सगळे विभाग आहेत. जलसंपदा आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्याच्यानंतर उच्च तंत्र व शिक्षण विभाग आहे, सामान्य प्रशासन विभाग आहे, वित्त विभाग आहे. इथलं भांडारपाल या पदांचा उल्लेख आहे, परंतु सार्वजनिक आरोग्य विभागामधील भांडारपाठ पदाचा उल्लेख याच्यामध्ये केलेला नाही. आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये दूरध्वनी चालक नावाचं एक पद असतं पहा. तर या दूरध्वनी चालक पद आहे, परंतु कोणत्या विभागाचं? सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग. त्याच्यानंतर जलसंपदा विभाग. त्याच्यानंतर म्हणजे या विभागांचं आहे, पण सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख नाही. आता पहा वार्डन किंवा गृहपाल हे पद आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असतं, परंतु इथं पहा वार्डन किंवा गृहपाल कोणते विभाग आहेत? वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग. त्याच्यानंतर आदिवासी विभाग, आदिवासी विकास विभाग.
त्याच्यानंतर हे झालं म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख आहे का? नाही. आता अजूनही पदं पाहूयात जी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आहेत, पण त्यांचा उल्लेख याच्यामध्ये केलेला नाही. फक्त मला या ठिकाणी तुम्हाला एक सांगायचं आहे, की सार्वजनिक आरोग्य विभागामधील जे लिपिक किंवा क्लर्क हे पद आहे ना, ती एम-पी-एस-सी मार्फत परीक्षा होते. तर ते आधीपासूनच होतं, आतापासून नाही. मागील 2 वर्षापासून ती एम-पी-एस-सी मार्फतच होते. कोणती? लिपिक या पदाची परीक्षा. आता इथं पहा रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक आणि औषध निर्माता. तर इथं पहा प्रयोगशाळा सहाय्यक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, उच्च व तंत्र शिक्षण विभाग. त्याच्यानंतर कनिष्ठ लेखापाल सहाय्यक गृह विभाग, अ, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गृह विभाग. हे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आहे, मी लेखापाल बोललो वाटते. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग. त्याच्यानंतर औषध निर्माता वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक सार्वजनिक बांधकाम विभाग. आपल्याला सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख आहे का? नाही. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक त्याच्यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागच आहे. प्रयोगशाळा सहाय्यक परत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आदिवासी विकास विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक जलसंपदा विभाग, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, प्रयोगशाळा सहाय्यक पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग. कुठेही तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख आहे का? आता हे पद पहा, दंत तंत्रज्ञ, दंत स्वच्छता मापल. हे पद आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असतं, दंत तंत्रज्ञ पद. पण या जी-आर मध्ये हे पद कुठलं दिलेलं आहे? वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग. म्हणजे मी काय म्हणतोय ते तुमचं आहार तज्ञ हे पद आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असतं, परंतु या जी-आर मध्ये त्याचा उल्लेख कोणत्या विभागाचा आहे? वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग. त्याच्यानंतरचं म्हणजे लक्षात आलंय का? आता मी भरपूर उदाहरणं तुम्हाला दिलीत. तर सार्वजनिक आरोग्य विभागामधील एकाही पदाचा उल्लेख या जी-आर मध्ये केलेला नाही आणि या पुराव्याच्या आधारेच माझं स्वतःचं मत असं आहे, की सार्वजनिक आरोग्य विभागामधील गट क ची परीक्षा सुद्धा टी-सी-एस मार्फतच होईल. हां, सार्वजनिक आरोग्य विभागांच्या पदांचा समावेश जर याच्यामध्ये केलेला असता ना, तर मात्र ही परीक्षा एम-पी-एस-सी मार्फत यावेळेस झाली असती किंवा त्याचा विचार केला असता. आणि या जी-आरमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामधील कोणत्याही पदाचा उल्लेखच नाही. त्यामुळे ती परीक्षा टी-सी-एस मार्फतच होईल असं माझा अंदाज आहे. शेवटी शासन निर्णय काय घेतं ते आपण पाहूच्यात. पण मी तुम्हाला पुराव्यासह दाखवलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामधील गट ड ची परीक्षा टी-सी-एस घेणार आहे. त्यात काही वाद नाही कारण एम-पी-एस-सी गट ड च्या परीक्षा घेत नाही. राहिला प्रश्न गट क चा, तर या जी-आरमध्ये ज्या पदांचा उल्लेख आहे तीच पदं एम-पी-एस-सीकडे गेलेली आहेत आणि या जी-आरमध्ये कुठेही सार्वजनिक आरोग्य विभागामधील एकाही पदाचा उल्लेख केलेला नाही. ते मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा एम-पी-एस-सी घेईल असं मला वाटत नाही. शेवटी शासन अजून याच्यामध्ये जर निर्णयामध्ये त्यांनी बदल केला, तर भविष्यात काय होईल ते मी सांगू शकत नाही. पण या मोमेंटपर्यंत तरी ही परीक्षा टी-सी-एस मार्फतच होण्याची शक्यता जास्त आहे. तर मला हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.